नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी असा बसलोय कारण वयवर्ष 90 असलेले आणि ज्यांनी लातूर पॅटर्न महाराष्ट्रभरामध्ये नावारूपाला आणला अशा मंडळीपैकी एक, जे खऱ्या अर्थाने पायोनियरपैकी त्या टीमपैकी एक श्री अनिरुद्ध जाधव सर माझ्याबरोबर आहेत. आणि तुम्हाला लक्षात येत असेल तर नीटमधला हा जो सगळा गोंधळ आहे त्याला अधिक व्यापक पातळीवरती आम्ही घेऊन जातोय. सर, चर्चा आता अशी आहे की मोठे गावकर वगैरे आपण बोलू, पण मुळामध्ये NTA याला दोषी आहे असं सगळेजण म्हणतात. हे तुम्ही जे म्हणताय NTA हम्म. प्रामुख्याने दोषी आहे. हो. NTA ही एक एजन्सी आहे आणि NTAने सुद्धा संपूर्ण देशभर ही परीक्षा घ्यायची आहे. हो. या दृष्टिकोनातून त्याने ही संपूर्ण रचना प्रक्रिया राबवतात. म्हणून संपूर्ण दोष NTAला देता येणार नाही. बर. शेवटी NTA 25 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आणि ते सुद्धा तुमच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याच्या आधारे हम्म. या ठिकाणी आता मला ती संख्या सांगता येणार नाही. केंद्र किती आहेत? हम्म. विद्यार्थी तर जवळपास 24-25 लाख आहे. पण केंद्र किती आहेत आणि या केंद्रावर हे प्रश्नपत्रिका पाठवायच्या, उत्तरपत्रिका पाठवायच्या आणि ते परत गोळा करायचे एका ठिकाणी हम्म. आणि त्याची तपासणी करायची. हे एवढं सोपं काम नाही. पण NTAला दोष देऊन चालत नाही, मला तर असं वाटतं. त्याने NTAनेच JEE मेन परीक्षा घेतात. त्यातले दोष नाहीत असे नाही, हम्म. पण कमी स्वरूपात आहेत. JEE मध्ये पण. JEE मेन मध्ये, हम्म. JEE मेन, JEE ॲडव्हान्स कमी दोष आहेत. कारण एकतरी पहिला प्रश्न होता की आतापर्यंत 12 लाख 13 लाख विद्यार्थी राहत होते, हम्म. पण तिथं आता विद्यार्थी संख्या वाढत आहेत. यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 15-16 लाख विद्यार्थी होते JEE मेनला. हम्म. म्हणून आता ते विचार करतायत, कारण त्यांच्या शिक्षण मंत्र्याने बोलून दाखवलेलं आहे की आपल्याला कम्प्युटर बेस्ड आपल्याला करावी लागेल. कम्प्युटर बेसमध्ये दोष कोणता कमी करता येतो? हे पेपर्स जे असतात सेटिंग, हम्म. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर्स त्या त्या केंद्राला पाठवायचे, हे एवढं सोपं नाही. म्हणून कॉम्प्युटर बेस्ड जर असेल ओके. तर यातले दोष नीटचे बरेचसे कमी होतील. फाईन. आणि त्याने काय केलेलं आहे की तुम्हाला एकच परीक्षा नाही, 2 परीक्षा आहेत.
नाही, 2 परीक्षा तर झाल्या, हम्म. पण विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन तरी 7-8 दिवस ते कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतात. हम्म. विद्यार्थी डिवाइड करून ते परीक्षा घेतात. त्यामध्ये हे जे रोजचे पेपर असतात ते स्टँडर्ड सारखं ठेवण्याचा प्रयत्न करतात. हम्म. परंतु त्याला एक सूत्र आहे, शिक्षण तज्ज्ञांनी मान्य केलं आहे, न्यायालयाने मान्य केलेलं आहे की तुम्ही कुठंतरी त्याला नॉर्मलायझेशन, इक्वलायझेशन करा. हम्म. मग त्याने तो फॉर्म्युला काढलेला आहे. ज्या दिवशी स्कोरिंग जास्त आहे हम्म. त्याचा एक फॉर्म्युला वेगळा. हम्म. अशा रीतीनं समजा 8 दिवस परीक्षा असेल हम्म. तर 8 दिवस त्याचा ग्रेडप्रमाणे त्यांना मार्क्स देतात हम्म. आणि म्हणून त्याला पर्सेंटाईल असं म्हणतात त्याला. हम्म. हे करून बघायला हरकत नाही नीटला. ओके. अजून एक आहे, जेई मेन ही एकच परीक्षा नाही. जेई मेन परीक्षा घेतल्यानंतर त्याला काही कंडिशन्स आहेत. हम्म. म्हणजे कमीत कमी जेई मेनमध्ये स्कोरिंग तुमचं 75% कमीत कमी आलं पाहिजे. हम्म. मी आता कदाचित या ठिकाणी चुका माझ्याकडनं होण्याची शक्यता आहे. हम्म. पण तिथं बोर्डाच्या परीक्षामध्ये कमीत कमी 75% मार्क पाहिजेत. हम्म. आणि जेई मेनमध्ये सुद्धा किमान काही मार्काची लिमिट आहे. हम्म. ते जर मिळवलं विद्यार्थ्याने तर ते विद्यार्थी पुढे जेई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होतात. ओके. सर्व विद्यार्थी क्वालिफाय होत नाहीत. जेई ॲडव्हान्स म्हणजे IIT ज्याला आपण हम्म. इथं सुद्धा आपल्याला तसं करून बघायला हरकत नाही. म्हणजे हे अगोदर तुम्ही हे विद्यार्थी संख्येप्रमाणे तुम्ही 8 दिवस 10 दिवस ती परीक्षा घ्या. ओके. ज्याचं पर्सेंटाईल जास्त आलं आहे त्या पर्सेंटाईलप्रमाणे तिकडे जे ॲडव्हान्स आहे हम्म. इकडे तुम्ही एम्स म्हणा हम्म. की त्याला तुम्ही एम्सला पात्र झालात तुम्ही असं म्हणा. असं म्हणा. बर. पण आणखीन एक सोल्युशन जे पूर्वी तामिळनाडूनी म्हटलं होतं की आम्हाला नीटच नको, कर्नाटकनी म्हटलं होतं की आम्हाला नीटच नको. आता महाराष्ट्रात पण चर्चा अशी सुरू झाली आहे की महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजसाठीच्या आम्ही प्रवेश परीक्षा वेगळी घेऊ आणि केंद्रासाठीचा जो 15% कोटा आहे त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीनं अपिअर होऊ. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्रासाठी पूर्वी नीट यायच्या आधीची जी पद्धती होती की प्रत्येक राज्य आपापली परीक्षा घेत होतं त्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे? नाही, त्याला ही प्रश्न सगळ्यात महत्वाचा निर्माण झाला त्यावेळेस हम्म. आणि त्याला चॅलेंज केलं. हम्म. तुम्ही बोर्ड परीक्षा लक्षात घेता, हम्म. स्टेट बोर्ड परीक्षा हम्म. आता केवळ स्टेट बोर्ड परीक्षा नाही, हम्म. CBSE आहे,
ICSE आहे, IB आहे, अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत. पण त्याचं तुम्ही इक्वलायझेशन कसं करणार? म्हणून तुम्ही सर्वांना एकाच पातळीवर एकच परीक्षा घ्या. तुम्ही वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षा एकत्रित करू नका. कारण ना त्यांचं स्टँडर्ड प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्याने तरी त्यावेळेचं स्टॅटिस्टिक्स दाखवलं होतं. स्टेट बोर्ड परीक्षा आहे हे ग्रामीण भागात घेतल्या जातात. CBSE, ICSE, IB परीक्षा ही शहरी भागात स्टँडर्ड शाळेत या घेतल्या जातात. आणि म्हणून हे याला समानीकरण करता येत नाही. यासाठी एकच परीक्षा असावी. ओके. संपूर्ण देशभरामध्ये एकच असावी. या देशभरामध्ये ओके. एकच असावे अशा रीतीनं त्यांनी ते केलं. पण तुमचं मत काय? मलाही असं वाटतं की देशभरात एकच परीक्षा. ठीक आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेतनं 2 मतं तुमची मला कळली. एक, देशभरात एकच परीक्षा असावी. 2, JEE सारखी कम्प्युटर बेस्ड असलेली परीक्षा तुम्ही घ्या. बरोबर? असंच तुमचं मत आहे? हो. बरं. आता एक उपप्रश्न आहे आणि तो जर आता या आपण लातूरच्या पातळीवरती येण्याच्या आधी विचारतो तुम्हाला मी, की ह्या परीक्षेला आलेलं जे अवास्तव महत्त्व आहे एकाच एक परीक्षेला, त्याच्याबद्दल पण खूप सारी चर्चा सुरू झालेली आहे की पुन्हा पुन्हा एकाच परीक्षेसाठी इतकं महत्त्व का द्यायचं? काही दुसरे फॉर्म्युलेज आहेत, दुसऱ्या पद्धतीचा विचार होऊ शकतो. म्हटलं तर आता दुसऱ्या पद्धतीचा विचार शासन आता करतच आहे. स्वतः त्याने शिक्षण मंत्र्याने बोलून दाखवले की कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आपण ठीक आहे. घेऊ. ठीक. आता मी येतो लातूरकडे. मोठेगावकर ह्या प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही जी प्रवृत्तीच मी म्हणेन, पेपर फोडण्याची प्रवृत्ती. खरं म्हणजे मला तो अधिकार नाही कुणावर टीका करायचा आहे. शेवटी मी एक शिक्षक आहे, तेही शिक्षक आहेत. पण ते खरेच दोषी असतील तर हे अनेक मुलावर होणारा तो अन्याय आहे. आणि तो आता व्यवसाय होऊन बसलेला आहे. मोठा व्यवसाय झालेला आहे. नीट परीक्षा म्हणजे या परीक्षा ज्या आहेत हा व्यवसाय झाला आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारची नको तितकी स्पर्धा सगळ्यांची सुरू झालेली आहे. याला कुठंतरी चेक बसवला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या कोचिंग क्लासेसवाले जे आहेत त्यांचंही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि त्यालाही तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून त्यातून तुम्ही विद्यार्थीची निवड कशी करायची काय नाही वगैरे ठरवू शकता. मागे तुम्हाला माहीत असेल फारच पूर्वी, आज 15-20 वर्षापूर्वी औरंगाबादला एक मोठे कोचिंग क्लासेस चालत होते. आणि खरे म्हणजे ते कोचिंग क्लासेसपासूनच दुसरे सुरू झाले. आता मला त्याचं नाव आठवत नाही. ते कोचिंग क्लासेस त्याने चॅलेंज केलं होतं हे कोचिंग क्लासेस बंद करा. तर त्याने चॅलेंज केलं उलटं, कसं बंद करू शकता तुम्ही? घटनेमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. कोणता व्यवसाय करावा याचाही त्याला अधिकार आहे. एवढंच आहे की त्याच्यामध्ये काही गैरप्रकार असू नये, काही नाही. हे आहे
म्हणजे कोचिंग क्लासेस जर तुम्हाला बंद करता येत नाहीत त्याच्यावर बंधनं आणता येतात. ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की स्टँडर्ड SOP असली पाहिजे की कशा पद्धत. पण हे जे मोठेगाव कर्ज प्रकरण आहे त्याच्या निमित्ताने काही जुन्या प्रकरणाची पण आता उजाळणी सुरू आहे. लोक असं म्हणतात की यांनी इतके वेळचे पेपर फोडलेले आहेत. मी तर ती CBIची रिमांड नोट पण वाचली. त्याच्यात लिहिलं आहे की ही इज अ किंग पिन. मोठेगावकर इज अ किंग पिन. एक मोठ्या नेटवर्कचा तो भाग आहे. आता एवढी वर्ष झालं तुम्ही लातूरच्या शिक्षण क्षेत्रात पायोनियर आहात. अशा काही गैरप्रकाराची चर्चा तरी कधी कानावर आली होती का तुमच्या? कशी? की बाबा असं घडतंय, काहीतरी होतंय, कुणीतरी गैरप्रकार करण्याची शक्यता, चर्चा ह्या पातळीवरती तरी ऐकली होती का कधी? नाही, मी काही ऐकलं नव्हतं ते. मी काय ऐकलं नव्हतं. उगी कोणी काही म्हणतंय म्हणून आपणही होय म्हणायचं आहे हे मला योग्य वाटत नाही. बरं. पण स्पर्धा होती आणि जीवघेणी स्पर्धा होती त्यांची. हे बरोबर नव्हतं. हे वाईट होतं. एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो की लातूर पॅटर्न म्हणजे काय? तोही अवघड आहे त्याचं उत्तर देणं. हे कसं आहे शिक्षणामधला लातूर पॅटर्न काही जबाबदार आहे पदाधिकारी राजकारणी याने हा शब्द सुरुवातीला त्याचा वापर केला. एक प्रसंग होता आहे की आम्ही दरवर्षी जे विद्यार्थी आमच्या मेरिटमध्ये येतात आमच्या कॉलेजचे त्याच्या पालकासहित विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार आम्ही करत असतोय. कार्यक्रम घेत कुणातरी व्यक्तींना कुणाच्याही हस्ते बोलवतो. त्यावेळेस विलासरावजी साहजिकच पालकमंत्री होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. विलासरावजी म्हणाले की बाबा जरा चांगला कार्यक्रम घ्या. मुख्यमंत्री येत असेल तर बोलवा त्यांना. पण आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा आग्रह केला. मुख्यमंत्री आणि विलासरावजी त्यावेळेस आले दोघंही. आल्यानंतर त्यावेळेस बघा शिक्षण मंत्री कमल किशोर कदम होते. विलासरावकडे काही वेगळं खात होतं आणि विलासराव पालकमंत्री होते. विलासराव सुरुवातीला बोलत असताना असं म्हणाले मुख्यमंत्री साहेब हे कॉलेज आणि कॉलेजमध्ये काम करणारे शिक्षक हे कॉलेजला येत असताना प्राचार्य शिक्षक घड्याळ पाहून येतात आणि संध्याकाळी घरी जाताना घड्याळ बघत नाहीत. आता ह्याचा अर्थ त्यांना काय काढायचा होता म्हणजे किती वेळ थांबलं तरी चालेल. हा आमचा लातूर पॅटर्न आहे. ओके. एक कुणी काही म्हणू हे त्यांनी स्पष्ट म्हणले हा लातूर पॅटर्न आहे. तिथून तो शब्द तयार झाला. मीडियाने ते उचलून धरला. फ्लॅश झाला आणि मुख्यमंत्री जिथं जिथं जातील विलासरावजी मुख्यमंत्री जिथं जिथं जात असतील तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा शब्द वापरला. अरे तुम्ही ते जाऊन लातूरला बघा ते लातूर पॅटर्न कसा त्याने निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. गाव प्रसिद्धी मिळाली त्या काळात. राहुलजी
आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला आग्रह करून बोलवत होते की सर जरा आमच्याकडे या, आमच्या शिक्षकांना प्राध्यापकांना तुम्ही सांगा, थोडं तुमचा अनुभव सांगा वगैरे. आता जात होतो मी काही तिथे मी बघायचं तर रस्त्याने असा बॅनर होते, लातूर पॅटर्नवर इथं क्लासेस चालतात. बरं. दुसऱ्या शहरात. दुसऱ्या शहरात, नाशिक सारख्या, मालेगाव सारख्या शहरात मी गेलो तर तिथं मला ते दिसलं. तर मला ते कौतुक वाटलं, पण मी ते हे केलं नाही. म्हणजे एका ठिकाणी वाटलं मला मालेगावला आहे ते कोचिंग क्लासेस होते की आपण जाऊ आणि कोचिंग क्लासेस तुम्ही कसे घेता काय नाही वगैरे विचारावं. मी माझा परिचय करून दिला नाही काय नाही आणि त्याला विचारलं. त्याने ते म्हणाले की बाबा लातूरला काही चांगले शिक्षक आहेत, डिव्होटेड आहेत आणि त्यांनी वाहून घेतलेले आहे आणि त्यांनी हा पॅटर्न निर्माण केलेला आहे वगैरे वगैरे. पण म्हणजे हा क्लासवाल्याचा पॅटर्न नाही आहे. नाही आहे. कोण म्हणले काय क्लासवाल्याचा पॅटर्न आहे? नाहीच आहे. हे धडधडीत आहे. म्हणजे मी खोटं बोलतो अशातला भाग नाही. हे इथं आमच्या प्रांगणात या ठिकाणी घडलेली घटना आहे. म्हणजे महाविद्यालयातल्या शिक्षकांनी घेतलेलं. सुरुवात सांगतो मी. त्यावेळेस कोचिंग क्लासेस इतके नव्हते. कुठला पॅटर्न ते कशाला बद्दल कोचिंग क्लासेसच नव्हते. ट्युशन्स एक एकटे लोक काही ठिकाणी घेत होते. शिकवणी भरायचे, कोचिंग क्लासेस नाही असं मोठ्या प्रमाणात तो करा. बघ त्या ठिकाणी कोचिंग क्लासेसने पॅटर्न निर्माण केला म्हणणं हे काय अर्थ नाही त्याला. हे महाविद्यालयाने केलं. आता कसं आहे हे सगळं की मग विलासरावजी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांना आवड होती स्वतः आणि इथं काही चांगल्या शाळा आहेत त्यावेळी. देशी केंद्र विद्यालय, आमचं केशवराज विद्यालय, त्या ठिकाणी ते जात होते आणि तिथं सांगत होते ते बघा ते लातूर पॅटर्न निर्माण केला आहे तरी ही एक अहमदपूरला त्या काळामध्ये एक अत्यंत उत्साही त्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष नागरगोजे साहेब, ते फार उत्साही, मेहनती, उत्साही खूप. ते मला बोलवायचे तिथं, तुम्ही या सर जरा आम्हाला सांगा हे करा ते करा. त्यांनी मनावर घेतलं आणि त्यांनी सुद्धा हे मुलं त्यांची मेरिटमध्ये येऊन दाखवले. एवढंच नाही तर त्या ठिकाणी एक मुलगी पहिली आली महाराष्ट्रामध्ये, अहमदपूरची मीनाक्षी गलबले काहीतरी तिचं नाव. मीनाक्षी नलबले. नलबले. ओके. नलबले फार जुनी गोष्ट आहे. पण जुनी गोष्ट आहे. मग हे पॅटर्न काय त्यावेळेस कोचिंग क्लासेस होते का? हा काहीच नाही. पण आता आज तुमच्या शाहू महाविद्यालयाबरोबर आणखी कोणती महाविद्यालय होती की जी ज्यांच्या माध्यमातून हे उभा राहत गेलं? नाही, आमच्याबरोबर दयानंद महाविद्यालय, शाळाही मी सांगितल्या तितक्यात त्याने प्रयत्न केला. उदगीरला शाळा लालबहादूर शास्त्री विद्यालय म्हणते, त्यांनी तितकाच प्रयत्न केला. त्याने जिल्ह्यामध्ये
हेच सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच लोकांनी प्रयत्न एकाचं बघून एक, एकाचं बघून एक, अनेकांनी प्रयत्न केला पुन्हा. आणि अनिरुद्ध जाधव यांच्या बरोबर आणखी कोण शिक्षक होते की ज्यांनी ह्याच्यात खूप कॉन्ट्रीब्युशन केलं? नाही, माझं नाव तुम्ही घेऊ नका. मी काय मी शिक्षक होतो. आणि म्हणून मला ते श्रेय, मला ते क्रेडिट मी कधी घेतलं नाही, घेत नाही. मला माहिती आहे हे हे आपण जर आपल्याच नावाने क्रेडिट घेतलं तर ते फार स्वस्त होईल. पण मी ते नाव, मी अनिरुद्ध जाधव यांच्या बरोबर आणखी कोण होते असं म्हणालो, ते मी घेतलेलं नाव आहे. अनेक शिक्षक होते. विशेषतः आमच्या कॉलेज पुरतं बोलायचं झालं तर तुम्ही योगायोगाने पहा. राहुल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे कॉलेज ज्यावेळेस सुरू झालं, सर्वात कॉलेज सुरू करण्यामध्ये आमच्या गोपाळराव पाटील यांची तळमळ, इच्छा फार होती. त्यांनीच मला आग्रह करून उदगीरवरून या ठिकाणी आणलं. मी 5 वर्ष उदगीरला अगोदर काम करत होतो, डोळेंच्या कॉलेजला. आणि मी आल्यानंतर पाहिलं या ठिकाणी हे कॉलेज कुठं सुरू झालं होतं. नांदेड रोडला. तुम्हाला आता जवळचेच आहात, तुम्ही लातूर माहीत असेल तुम्हाला की नांदेड रोड, सुरुवातीचा नांदेड रोड, म्हणजे त्याला अजूनही नांदेड रोडच म्हणतात. ते गोलाईतून पुढे जातं आणि तो एरिया ही संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. त्या काळात तर त्या ठिकाणी महारोग्यांची वस्ती होती, मजुरांची वस्ती, महारोग्यांची वस्ती, दलितांची वस्ती, ह्या अशा वस्तीमध्ये आमचं कॉलेज सुरू झालेलं. ती जागा शासनानेच दिली होती. मी असं म्हणत नाही. 6-7 एकर जागा त्या काळात 1900 कॉलेज सुरू करायचं म्हटल्यानंतर आमचे काही संस्थाचालक शासनाच्या मंत्र्यांना भेटले. विशेषतः बाळासाहेब देसाई त्यावेळेस हे होते, शिक्षण मंत्री होते. आणि त्याने ताबडतोब ते कुठं आहे शासनाची जागा आहे तर तिथे काय ती 6-7 एकर जागा त्याने ताबडतोब दिली. ती माळरानावरली होती, पण कशी का म्हणा त्याने दिली ना, पण तिथे घेतली. आता प्रश्न पडला हा की मग तिथं ज्यावेळेस कॉलेज सुरू करायचं आम्ही, शाहू कॉलेज, तर गावातले एकही मुलगा तिथे येत नव्हता. गावात अगोदरच जुनी कॉलेजेस म्हणजे थोडी होती, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर त्यातल्या त्यात निश्चितच चांगलं होतं. दयानंद कॉलेजचं 10 वर्ष अगोदर सुरू झालेलं होतं. ते आमचं 1968-70ला सुरू झालं होतं, ते 60-61ला कॉलेज सुरू झालेलं होतं. बसवेश्वर कॉलेजसुद्धा असं 3-4 वर्ष अगोदर सुरू झालेलं होतं. आणि त्यांची ही आर्थिक परिस्थिती वगैरे खूप चांगली होती. त्यांनी ही इमारत वगैरे बऱ्यापैकी बांधली होती. आणि गावात होते ना, सेंटरला होते ना, मग गावातला मुलगा तिथं कसा येईल? बरोबर. या मग आता काय करायचं? मुलं तर येत नव्हते. तुम्हाला आश्चर्य वाटेल राहुल की आम्ही 10वीचा निकाल लागल्यानंतर खेड्याखेड्यानी जात होतो. शिक्षक मी संस्थाचालक म्हणत नाही, शिक्षक म्हणून आम्ही जात होतो. आणि तिथं विद्यार्थ्यांना आग्रह करून, पालकांना आग्रह करून ते आम्ही त्यांना काही सोयी सवलती सगळ्या मोफत आम्ही देत आणि त्यांना घेऊन येत होतो.
कोणते मुलं येत होती? जे 10वी पहिल्या प्रयत्नात पास न झालेले विद्यार्थी, दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात पास झालेले विद्यार्थी आमच्याकडे येत होते. हो. हा. मग आता ही आल्यानंतर म्हणजे या विद्यार्थ्यातून आपण स्टँडर्ड कसं निर्माण करायचं, हे आमचे डॉक्टर गोपाळराव पाटील हे म्हणाले की बाबा तुम्हाला आता नाविलाज आहे, पण तुम्ही मार्ग काढा शिक्षकाने की या मुलांना कसं घडवणार तुम्ही. मग आम्ही शिक्षक बसत होतो एका ठिकाणी. मी सगळ्यात सिनियर होतो, 5-5 वर्ष माझ्यापेक्षा ज्युनियर शिक्षक होते. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मलासुद्धा हे कॉलेज राहतं की नाही, की कॉलेज राहत नाही असं वाटत होतं. असं वाटत होतं. भीती वाटत होती. कॉलेज बंद पडत आहे, फारच कमी मुलं. सायन्सला थोडे आम्ही प्रयत्न करत आणत होतो. आर्ट्स कॉमर्सला मुलंच राहत नव्हती. कॉमर्सला तर एकूण BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 30-32 मुलं एकूण राहत होते. अशा मुलावर कसं कॉलेज चालवायचं. बा आम्ही सायन्सचे शिक्षक एका ठिकाणी बसून असा विचार केला की गड्यानो आपण एक काम करू की आपण हे आल्यानंतर मुलं ज्यावेळेस इथं ग्रामीण भागातले येतात, हे मुलं फार कच्ची आहेत. या मुलांना आपण 8वी पासूनचा अभ्यास परत त्यांचा करून घ्यायचा आहे. बरं. हा 4 वर्ष आधीचा. आधीच आहे करून घ्यायचा. हे परत मुलं कच्ची आहेत, ह्यांना इंग्रजीचा एक शब्द येत नाही, गणिताचं काही कळत नाही. मग हे पुढे चालून त्यावेळेस PUC होतं. हो, आलं लक्षात. त्यावेळेस PUC होतं. PUC PPC असे म्हणायचे. ते विद्यापीठाकडे होते सुरुवातीला. तर मग आता ही मुलं पहिल्या वर्षात बोर्ड परीक्षा होती विद्यापीठाची, हे पास कसे होणार, काय करणार. आपण आता एक करायचं की वेळ कुठं आहे मग आपल्याला PUCचा अभ्यासक्रम कधी घ्यायचा, त्यांचा 8वी ते 10वीचा कसा घ्यायचा आहे, कधी घ्यायचा. मला आपण एक काम करू ना, आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या मुलाला कधी सुट्टी असते का रे. शेतकऱ्याला त्याला उन्हाळा असो पावसाळा असो शेतात जावंच लागतं, चारा आणावंच लागतं, त्याला जनावरं सांभाळावंच लागतात, करावंच लागतात. मग आपल्याला कशाला सुट्टी पाहिजे. आम्हाला त्या काळात वर्षातले 4 महिने सुट्टी होती शासनाच्या नियमाप्रमाणे. 3 महिने उन्हाळ्याची सुट्टी, 1 महिना दिवाळीची सुट्टी, 4 महिने. म्हणले 4 महिने कशाला सुट्टी पाहिजे आपल्याला. आपण फक्त दिवाळीचे 8 दिवस घ्यायचे आणि उन्हाळ्याचे 8 दिवस सुट्टी घ्यायची. बाकी संपूर्ण हे दिवस पहिला एक टर्म पूर्ण त्यांचा 8वी ते 10वीचा अभ्यासक्रम करायचा. पुढची पूर्ण टर्म वा हे सुट्टीचा दिवस भरून काढायचे. आणि किती वर्ष केलं तुम्ही असं. हे आम्ही 10 वर्ष सातत्यानं केलं. मग सुट्ट्या किती घेतल्या तुम्ही त्या वर्षात. कुठली आली सुट्टीच नाही. नाही 10 वर्ष सुट्टी नाही. 10 वर्ष सुट्टी नाही. तुम्हाला राहुल आश्चर्य वाटेल. मला आत्ताच वाटतं. आश्चर्य वाटेल आणि खरं वाटणार नाही. तोपर्यंत आम्ही शिक्षकाला एकही पैसा ज्यादा आम्ही देऊ शकत नव्हता. आमच्याकडे पैसाच नव्हता. अरे क्या बात आहे. हा खरा लातूर पॅटर्न नाही. आम्ही त्याला कुठला देणार, काय देणार आम्ही त्याला. मग हळूहळू 10 वर्षानंतर पुन्हा योगायोगाने ते कॉलेज गावात आलं. काही आमचे कावळे सर म्हणून एक फार उत्साही होते, कॉमर्स फॅकल्टीचे होते. तितकेच उत्साही असते, फार उत्साही होते. तरी म्हणले आपण कॉलेज गावात आणू. इथं आणलेलं, इथं मिल होती. ही
कापडाचे बंद पडलेली मिल होती. असे एक लांबलचक गोडाऊन, दगडाचं गोडाऊन होतं या ठिकाणी. मग सुरुवातीला आम्ही किरायानं आणले. इथे एक आमचे गुजराती व्यापारी होते, हे बंद पडलेली होती. कुणी चांगले वकील आमचे त्यावेळेसचे किंवा डॉक्टर साहेबांचं नाव होतं, त्याने म्हणले असं असं आम्हाला थोडं हे द्या, जरा किरायानं जागा द्या. ते देंगे तर ते दिली. आणि 2-3 वर्ष झाल्यानंतर ते गुजराती व्यापारी, हे जागा संपूर्ण त्यांचीच होती. हे सगळी बस स्टँडच्या समोर हे सगळी बँकेची जागा ही सगळी त्यांची होती. त्याने म्हणले एक तुम्हाला 2-3 एकर जागा आम्ही देतो. तुम्ही इथं या. इथं या किरायाने घ्या. मग पहिलं यश कधी मिळालं तुम्हाला? पहिलं यश ज्याला म्हणता येईल असं यश? सांगतो 10 वर्षानंतर मी काय म्हणतो, आम्ही दरवर्षी आमचा निकाल वरचीवर वाढत चालला. ओके. हा. लोकांना विश्वास बसलाय. आणि त्यात गावात आलो होतो ना आम्ही, कसलं कसं नाही, पत्र्याच्या खोल्या आणि संपूर्ण दगडाच्या इमारती, सगळे उंच 27 फूट उंच असे त्या काळातले कापड मिल. पण गावात आलं होतं. हळूहळू जरा त्यातल्या त्यात बरे विद्यार्थी उडाले. आमचाही उत्साह वाढला. आणि 1980ला म्हणजे 10 वर्षानंतर पहिल्या प्रथम बोर्डामध्ये 12वीच्या 2 विद्यार्थी सायन्सचे मेरिटमध्ये आले. वा. तिथून सुरुवात. तिथं पण त्या काळात तुमचे जे सहकारी शिक्षक होते त्यांची नावं आठवतात का तुम्हाला? असणार का नाही असं काय करता तुम्ही? त्यावेळी शिक्षक कोणते पाहिजे? मी म्हणालो आमचे कावळे सर. रावसाहेब कावळे कॉमर्स फॅकल्टीचे होते, पण भयंकर उत्साही होते. ते फार उत्साही होते. त्याबरोबरच आमचे सायन्सचे माझ्याबरोबर असणारे एक कनामे केमिस्ट्री शिकवत होते, राजपाल बादाडे, हे सुद्धा केमिस्ट्री शिकवत होते. आता एक मोठी संस्था चालवतात, कॉक्सेट नाव ऐकलं ना, मोठी नाव आहे पण ते M.R. पाटील. ते उत्साही मनुष्य. ते फिजिक्स आमच्याबरोबर होते, फिजिक्स शिकवत होते. एक मंटाळे पहिले PhD आमच्या कॉलेजचे PhD झाले होते औरंगाबादून. आम्ही त्यांना बळबळ बोलवून घेतलं, एक केलं. डॉक्टर साहेब हे शिक्षकाची निवड केवळ आणि केवळ गुणवत्तेवर करत होते. हे तुम्ही गोपाळराव पाटलांबद्दल बोलताय? गोपाळराव पाटलाबद्दल बोलतोय. त्याने निवड केवळ गुणवत्तेवर करत होते. आणि मलाही माझंही मत तेच होतं की गुणवत्ता पाहिजे. त्यात नाते गोते नाही, जात नाही, धर्म नाही, काय नाही. हे तुम्ही शेवटपर्यंत पाळलं? शेवटपर्यंत अजूनही पाळतो. याला म्हणतात लातूर पॅटर्न. तुम्ही लक्षात घेतलं असेल राहुल आता की गेल्या 15, 20, 25 वर्षापासून आता प्रत्येक शाळेमध्ये अर्धांतत्वावर एखाद्या शिक्षकाची निवड झाली असेल, संस्थाचालक त्याचा भाव ठरलेला असतो. 10 लाख, 20 लाख, 25 लाख त्याच्याकडनं घेतात. आणि आमच्या कॉलेजला तर 50 लाख ते 1 कोटीपर्यंत घेतात. आमच्या कॉलेजला अजूनही 1 पैसा घेतला जात नाही. हे पथ्य आमच्या संस्थेनं पाळलेलं आहे. अगदी मला आता ब्रीफमध्ये सांगा, कारण मुलाखतीच्या शेवटच्या भागात तुम्ही आता हे सगळं सेट झालं, विद्यार्थी चांगले यायला लागले, तुम्ही कष्ट घ्यायला लागलात, सकाळपासून ते विद्यार्थी बाहेर जाईपर्यंत आणि सतत त्यांच्या ज्या परीक्षा घेण्याचं त्याचं स्वरूप काय होतं त्या वेळापत्रकाचं?
वेळापत्रक सकाळी 7ला सुरू व्हायचं हां. किंवा 8ला सुरू व्हायचं, ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत चालत होतं. आणि परीक्षा किती घ्यायच्या मुलांच्या? मुलाच्या परीक्षा सुरुवातीला महिन्यातून एक. अहो ते कशाला इतकं वाढवत नेलं पुढं. दर आठवड्याला परीक्षा रविवारी. विद्यार्थ्याला सुट्टी नाही. नाही, आता शिक्षकच काम करतायत म्हणलं विद्यार्थी आला. खरं त्याला परत तुम्ही रविवारी परीक्षा आहे ना, त्याला रविवारी परीक्षा आहे ना. शिक्षकांना सुद्धा सुट्टी नाही. आताही शिक्षकांना सुट्टी नाही, परंतु त्यांना रिम्युनरेशन भरपूर देतात. ह्याच्यात जे.एम. वाघमारे कुठे आले मग? जनार्दन वाघमारे सर ते माझ्या अगोदर आले, प्रिन्सिपल म्हणून आले. मी काही प्रिन्सिपल नव्हतो. मी ज्यावेळेस आलो इथं कॉलेजमध्ये जॉईन झालो, 1971ला सायन्स फॅकल्टी सुरू झाली. 1970ला आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टी सुरू झाली. वाघमारे साहेबांना आग्रह करून संस्थेने बोलावून घेतलं आणि प्रिन्सिपल केलं. ते नामांकित गृहस्थ होते वाघमारे साहेब. म्हणजे ते पहिले 24-25 वर्ष ते प्रिन्सिपल होते. ते गेल्यानंतर मी एक 4-5 वर्ष प्रिन्सिपल होतो. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुमचं हे इतकं भरभरून तुम्ही बोलताय, ही मुलाखत संपूच नाही असं मला वाटतं. पण आता ह्या परिस्थितीमध्ये दुर्दैवाने लातूर पॅटर्नची नकारात्मक चर्चा सुरू झाली. तुम्ही हे सांगितलं, आता हे महाराष्ट्रासमोर जाणारच आहे. ह्या आत्ताच्या मोठेगावकर आणि तत्सम प्रकरणामुळं लातूर पॅटर्नला काही अडचण होईल असं वाटतं का तुम्हाला? मला नाही वाटत. मला नाही वाटत. कारण आपण हे सो कॉल्ड कोचिंग क्लासेस ज्या पद्धतीचा वापर करतात, आपणही तसंच केलं असतं तर ते तेव्हाच उघडं पडलं असतं ना. आपण चुकून सुद्धा करत नाही. आपण शिक्षणातले सगळे नीती नियम वगैरे सगळे पाळतो. आपण शिक्षकाच्या मेहनतीवरच असतं. शिक्षक चांगलेच घेतो. आणि आता विद्यार्थी आणि पालक आम्ही फी वाढवतो. विद्यार्थी आणि पालक स्वखुशीनं द्यायला तयार असतात, कारण विश्वास संपादन केलेला आहे. तर तुमच्यामध्ये काही नुकसान होणार नाही? नाही, नुकसान होत नाही. मी सर थांबतो. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही ज्या पद्धतीनं हा सगळा इतिहास उलगडून दाखवला, मला खूप छान वाटलं. कारण अनेक प्रश्नाचं मळभ होतं, ते मळभ दूर झालं. आणि तुम्ही घेतलेलं कष्ट काय, महारोग्यांच्या वस्तीपासून सुरू झालेला तुमचा प्रवास आज देश पातळीवरचा एक नामांकित असा झाला. आणि त्यात 10 वर्ष तुम्ही आता तरी सुट्टी कुठे अजूनही ते महाविद्यालयात येऊन बसलेले आहेत. घरी आराम नाही तुम्हाला. मी दुसरे कॉलेज चांगले चालत नाहीत किंवा आमच्यापेक्षा कमी पडतात असं मी बोलत नाही. ते सुद्धा खूप चांगलं काम करतात, सगळं करतात. पण अजून सांगतो मी की नावाला प्रसिद्धी लातूर पॅटर्नला आणि शाहू कॉलेजला एवढी मिळाली की महाराष्ट्रातून अत्यंत जुन्या संस्था, ब्रिटिश काळात सुरू झालेल्या संस्था, तिथले संस्थाचालक, प्राचार्य हे मुद्दाम इथलं संपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी येऊन गेलेले आहेत. आणि ह्याचं संपूर्ण क्रेडिट लातूर पॅटर्नचे हे जे पायोनियर मंडळी आहेत त्यांना दिलं पाहिजे. मी म्हणालो की हे सोनं आहे, अस्सल सोनं आहे. त्या सोन्यातले हे पायोनियर आहेत. वयाच्या 90व्या वर्षी त्यांची तल्लख बुद्धी, शिक्षणाप्रती असलेली निष्ठा. त्यांनी पहिल्या भागात सांगितलं की नीटची परीक्षा कशी घ्यावी. माझ्या मते हे महाराष्ट्रासमोर त्यांनी दिलेलं उत्तम असं उत्तरच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाबद्दलची कमिटमेंट सांगत असताना लातूर पॅटर्नचं जे अस्सल सोनं आहे ते त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडलं आहे. मलाही तो विश्वास होताच की क्लासेस म्हणजे काही लातूर पॅटर्न नाही आहे. इथं असलेली ही सगळी मंडळी आहे, सोन्यासारखी मंडळी आहे. मला तुमचे आभार मानायचे की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हे सगळं सांगितलं. धन्यवाद सर, थँक्यू, आभारी आहे. यातला एक मार्ग राहिला आहे, मी सांगतो. सांगा ना. मागे
मागे सुद्धा अशी टीका होऊ लागली, लातूर पॅटर्नमध्ये गैरप्रकार चालतात म्हणून एवढे मुलं लातूरचेच कसे काय मेरिटमध्ये येऊ शकतात, संपूर्ण आहे. मग शासनाने काय केलं त्यावेळी, बोर्डाला इकडले पेपर तिकडे बोर्डाकडे पाठवायचे आणि तिकडले पेपर इकडल्या बोर्डाकडे पाठवायचे, म्हणजे पडताळणी झाली तुमची आणि तपासणी करायची. त्याला काळा पेपर लावायचा आहे, ओळखू यायचं नाही, आणि पेपरची अदला बदल करून तपासणी केली, काहीही फरक पडला नाही. संपलं. येथेच मला वाटतं की उत्तर मिळालं महाराष्ट्राला. त्यामुळं पालकांनो, ज्यांना असं वाटतं की लातूर पॅटर्न बद्दल तुमच्या मनात थोडेसे प्रश्न निर्माण झाले, अजिबात तुम्ही त्या प्रश्नाचा विचार करू नका. हे अस्सल सोनं मला महाराष्ट्रासमोर आणायचं होतं. मी लातूरमधून आता बाहेर पडतो आहे. नीटबद्दलचं आमचं कव्हरेज लातूरच्या मर्यादेतलं इथं संपलं, कारण इथे ज्या घडणाऱ्या घडामोडीत ऑब्व्हियसली त्याच्यावर तर आमचं पूर्ण लक्ष आहे, पण किती विविधांगी आम्ही चर्चा घडवून आणली ते तुमच्यासमोर आहे. धन्यवाद सर. थँक्यू. सर, आपल्याला